भविष्यातील महाराष्ट्र माझा स्वप्नांनी फुललेला हवा, ज्ञान प्रति समतेचा नवा दीप तेवत राहावा. शेतात हिरवी स्वप्न फुलावी, शेतकरी हसत राहावा, त्याच्या कामाच्या प्रत्येक थेंबाला सोन्याचा मान मिळावा, सोन्याचा मान मिळावा. नमस्कार, मी स्नेहा थोरात आज आपल्यासमोर उभी आहे एक नवीन स्वप्न घेऊन, जबाबदारी घेऊन, विषय घेऊन, ते म्हणजे उत्कृष्ट महाराष्ट्र घडवण्याची. म्हणूनच आज आपल्यासमोर विषय मांडत आहे, भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा. महाराष्ट्र हे नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतं शौर्य, संस्कृती, धाडस. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होते. प्रत्येक मानवामध्ये निर्णयाचा महामेरू निर्माण केला होता. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुता, न्यायाचा आणि समानतेचा दीप प्रज्वलित केला होता. पण आज प्रश्न पडतो मला सर, की आपण या महामानवाच्या वारशाला योग्य न्याय देत आहोत का हो? कारण काही दिवसांपूर्वीच एक घटना माझ्या कानावर पडली, ती म्हणजे नाशिक IT प्रकरणाची. खरबडून जागा करणारा हा प्रसंग होता बरं का. तो तुम्हाला मला माहितीच आहे, मी काय नव्याने सांगायला नको. आसपासच्या वातावरणाबद्दल आपण अधिक सतर्क आणि जागृत राहणं गरजेचे आहे. शिक्षित महिलांप्रमाणे शिक्षण ही आपली ताकद असलं गेलं पाहिजे. जागरूकता हीच आपली सर्वात मोठी संरक्षण करणारी गोष्ट आहे. आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास असला पाहिजे. आपल्याला वाईट प्रकारे प्रभावित करणाऱ्या गटांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. हे एकीकडे महाराष्ट्रीयांना सांगावं लागतं आणि दुसरीकडे आम्ही स्वप्न पाहतो की आमचा महाराष्ट्र कसा असावा, तर तिथे प्रत्येक स्त्री रात्री सुरक्षितपणे फिरू शकेल, तिथे जात, धर्म, भेदभाव याला स्थान नसेल. आजच्या युवा पिढीला माझं सांगणं आहे, अरे आता तरी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा रे. आपल्या भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, तर तिथं शिक्षण हा हक्क असला पाहिजे, सुविधा नाही. प्रत्येक गावामध्ये डिजिटल शाळा असली पाहिजे. शिक्षण घेण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. कारण आज ही पैशाअभावी अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेली दिसून येतात आणि हे कुठंतर चित्र आपणच बदलणार आहोत. एकीकडे आपण जय जवान आणि जय किसानचे नारे देतो, पण माझा शेतकरी राजा खरंच आनंदी आहे का हो? मला माझ्या महाराष्ट्रात हा शेतकरी आत्महत्या करणारा नाही, तर स्वाभिमानाने जगणारा हवा, अभिमानाने जगणारा हवा. का जर योग्य बाजारभाव, पाण्याचे योग्य नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान त्याला दिलं, तर शेतकरी सुद्धा राजा बनू शकतो. महाराष्ट्र हा स्वच्छ व हरित असला गेला पाहिजे. दुसरीकडे आजची युवा पिढी ही विकासाच्या नावाखाली वृक्षांची तोड करताना दिसून येते. पण एक लक्षात ठेवायला हवं, झाडे वाचली, निसर्ग वाचला तरच आपण वाचू. यावरूनच मला त्या 10वी मधील अरविंद जगताप यांचं आप्पांचं पत्र या पाठाची आठवण होते. या पाठामध्ये शिपाई मामा म्हणजेच आप्पा यांनी नमूद केलेली काही वाक्य मी आपल्यासमोर मांडते. आपल्या भोवती करण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येकाने 10 झाडे जरी लावली तरी आपल्या देशाचं चित्र बदलून जाईल. आपल्या देशाची लोकसंख्या ही 125 कोटींपेक्षाही जास्त आहे, गुणिले 10. विचार करा. पण अडचण अशी आहे, आज आम्हाला कार्टूनची नावं जास्त माहिती असतात, झाडांची नावं विचारली तर 5 ते 7 सुद्धा नावं आम्हाला सांगता येत नाहीत. पक्ष्यांच्या बाबतीत तर कावळा, चिमणी, कबूतर, गरुड असे काही पक्षी सोडले तर आसपासचे पक्षी सुद्धा आम्हाला ओळखता येत नाहीत. फुलांच्या बाबतीत तर 5 ते 7च नावं आज आम्हाला माहिती असतात मॅडम. पण एक लक्षात ठेवायला हवं, पुस्तकाच्या पानात हे डोक्याचं खाद्य असतं आणि झाडाच्या पानात हे झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्वाची असतात, ती बघितली पाहिजेत प्रेमाने. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचे असेल तर गाडी अवश्य आहे, परंतु तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचे असेल तर झाडी अवश्य आहे. वृक्षांसाठी वेळी असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशामध्ये जायचं स्वप्न असतं हो लोकांचं, परंतु माझ्या महाराष्ट्रातला निसर्ग समृद्ध करणारी माणसे मला मिळायला हवी. म्हणूनच मला माझ्या स्वप्नातल्या महाराष्ट्रात वृक्षप्रेमी हवे आहेत. आजचं जग हे AI, डिजिटल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि हेच आपलं भविष्य आहे. पण मला असं वाटतं, येणाऱ्या काळामध्ये ही तरुणाई रोजगार शोधणारी नाही,
तर रोजगार देणारे बनतील. आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्र बदलला गेला पाहिजे, आपण अशी स्वप्न पाहतो महाराष्ट्र बदलला गेला पाहिजे, पण आपण बदललो तरच महाराष्ट्र बदलेल ना हो. एक रस्ता जिथे सुरक्षता आहे, एक घर पूर्णपणे शिक्षित आहे, शेतकरी शेतात हसतोय, हा महाराष्ट्र घडला पाहिजे आणि तो आपणच घडवणार आहोत ना हो. एकीकडे मुंबई सारख्या शहरामध्ये मोठ्या इमारती आहेत, मेट्रो स्टेशन आहे, आधुनिक जग आहे, आणि दुसरीकडे गावाकडे महिलांना पाण्यासाठी कोस दूर जावं लागतं. आज झाडं लावणं हे केवळ झाडं लावणं नसेल, तर आपल्या भविष्यासाठी ऑक्सिजन साठवणं असेल. जर आज आपण झाडं तोडली तर उद्याची पिढी आपल्याला विचारेल, तुम्ही आम्हाला श्वास घेण्यासाठी दिलंच काय हो. शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये काबड कष्ट करतो आणि एक वेळ अशी येते की त्याच्या घरात अन्नाचा एक कणही नसतो. हा विरोधाभास आपल्याला संपवायचा आहे. जो आपल्याला अन्न देतो त्याला जगण्याचा अधिकार हा आपणच द्यायचा आहे. आपण असं म्हणतो की महाराष्ट्र बदलला गेला पाहिजे, पण एकदा स्वतःला विचारा, आपण बदललो आहो का हो. डोळे बंद करून विचार करा, एक महाराष्ट्र जिथे शेतात हिरवाई आहे, रस्त्यावरती चालणारी प्रत्येक मुलगा मुलगी शिक्षित आहे, रस्ता स्वच्छ आहे, हे स्वप्न नाही वास्तव बनू शकतं. जर तुम्ही आम्ही विचार केला, मनात आणले, तरच हे घडू शकतं आणि हे आपणच घडवणार आहोत ना हो. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, माझा महाराष्ट्र फक्त नकाशावर नको, तर तो प्रत्येकाच्या मनात जिवंत हवा, तिथे माणुसकीचा धर्म मोठा आणि प्रत्येक माणूस समान हवा, प्रत्येक माणूस समान हवा. एवढे बोलून इथंच सांगते. जय हिंद, जय भारत, जय कर्मवीर.